हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारपूर्वक बोलायचं असेल तर योजनांवर बोला, मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्यांना सूचना। निवडणुकीदरम्यान कोणालाही भेटताना विचारपूर्वक भेटा, शरद पवार प्रमोद महाजन यांच्या भेटीचं उदाहरण देत मोदींकडून मंत्र्यांना सल्ला। मोदींकडून जुमल्याचं नामकरण गॅरंटी, पैसे खा भाजपमध्ये या, ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही, मात्र ज्या कृपाशंकरांवर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप लावले त्यांना पहिल्या यादीमध्ये तिकीट, ही कुठली गॅरंटी, ठाकरेंचा भाजपला सवाल। अब की बार 400 पार नव्हे तर अब की बार भाजप तडीपार, कसे 400 पार होतात ते पाहतोच, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। आमदार कपिल पाटलांकडून समाजवादी गणराज्य पार्टी या नवीन पक्षाची घोषणा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कपिल पाटील यांच्याकडून पक्षाची घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँकेला पत्र, पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नयेत यासाठी बँकेला पत्र, पक्ष अजित पवार गटाला मिळाल्यानंतरही पक्ष कार्यालयासह बँक खातं पवार गटाच्या ताब्यात। शिरूर मतदारसंघातील शरद पवारांच्या सभेनंतर आता अजित पवारांची प्रत्युत्तर सभा, आज संध्याकाळी 4 वाजता अजित पवारांची मंचरमध्ये सभा, पवारांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे लक्ष। वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य, तर रासप सोबत आल्यास माड्याची जागा देण्यास तयार, पवारांकडून स्पष्ट। वंचित मवियाचा घटक आहे का याबाबत आम्हीच संभ्रमात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, तर 6 तारखेच्या बैठकीसाठी पवारांकडून निमंत्रण, प्रकाश आंबेडकरांची माहिती। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात, ठाकरेंचा आज मावळमध्ये जनसंवाद दौरा, पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा। नागपूर विद्यापीठामध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन, जेपी नड्डांसह तेजस्वी सूर्य मार्गदर्शन करणार, फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार। अमित शाह उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीमध्ये युवा संमेलन कार्यक्रम, सभेचीही तयारी सुरू। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, भेटीमध्ये कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती। दक्षिण मुंबईच्या जागेसाठी राहुल नार्वेकरांकडून मोर्चे बांधणी, वरळीकरांना काम करणारा खासदार मिळेल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार, भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटर टप्प्याचं काम पूर्ण, 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे याआधीच सुरू। कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापुरा विभागादरम्यान ब्लॉक, नियमित गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।